सध्याची एआयची बूम आणि 1990चे .com रिव्होल्यूशन, जी .com क्रांती, वेबसाईट क्रांती आली होती, त्याच्यात काही संदर्भ आहे का? आणि त्यानंतर अमेरिकेमध्ये 2008 साली रिसेशन आले होते, याच्यामध्ये काही संदर्भ आहे का? आणि आपण त्या सिमिलर पॅटर्न्सवर परत जातोय का? बोलण्याचा मुद्दा हा की गुगल, मेटा, अमेझॉन, त्यानंतर ओपन एआय, या सर्व ज्या कंपन्या आहेत, त्या कंपन्या यांनी आतापर्यंत 115 लाख कोटी, आता याच्यावर किती शून्य आणि किती काय होते हे आपण आपलं बघून घ्या, 115 लाख कोटी आतापर्यंत एआय किंवा एआय रिलेटेड इन्फ्रास्ट्रक्चरवर इन्व्हेस्ट केलेले आहे. आणि हे पैसे त्यांनी स्वतःच्या खिशातून किंवा नफ्यातून इन्व्हेस्ट केलेले नसतात. ऑब्व्हियसली या पैशांसाठी त्यांनी इन्व्हेस्टर शोधलेले असतात. तुमच्या आमच्यासारखे लोक असतात, त्यांचे आयपीओ घेणारे, इन्व्हेस्ट करणारे. याचा अर्थ संपूर्ण जगाची इकॉनॉमी या सर्व सर्च इंजिन्सच्या आणि मोठमोठ्या आयटी कंपन्यांशी रिलेटेड आहे. पण युनायटेड नेशन्सच्या एका रिपोर्टनुसार ह्यांचा जो प्रॉफिट अँड बॅलन्स शीट आहे, त्यामध्ये मात्र या एआय मधून एवढे रिटर्न्स येतील असं दाखवले जात नाहीये. आणि जो एआयचा बलून आहे तो कधीही फुटू शकतो असा अंदाज त्यांनी व्यक्त केलेला आहे. ही सेम गोष्ट 1990 ला झाली होती. वेबसाईट आणि .com रिव्होल्यूशन मध्ये लोकांनी भरभरून पैसे इन्व्हेस्ट केले, इतके पैसे इन्व्हेस्ट केले की कर्ज स्वस्त झाले. आणि याच गोष्टीचा रिझल्ट म्हणून 2004-05 पासून अमेरिकेच्या बँका कोलॅप्स व्हायला सुरू झालं. आणि आपल्याला माहितच आहे, अमेरिकेच्या बँका कोलॅप्स झाल्या म्हणजे पाणी वरून खाली वाहते. हळूहळू हीच मंदी युरोपमध्ये येते आणि ह्याचे लास्ट बेनिफिशियरी या रिसेशनचे आपण असतो. सध्या पण एआयच्या नावाखाली जे ब्लाइंड कारभार सुरू आहे, की सगळेजण एआय भारतामध्ये हजारो एआय कंपन्या उघडत आहेत. पण त्याच्या मागे या कंपन्यांना खरंच तेवढा नफा आणि ह्या कंपन्यांना तो नफा वापस द्यायची यांच्यामध्ये कॅपॅबिलिटी आहे का? आणि खरंच जगाला इतक्या एआयची गरज आहे का? हा विचार करण्याची गरज आहे. नाहीतर आपण अजून एका मंदीच्या दरवाजामध्ये उभे आहोत.